हॅलो गाईज, मी आज तुम्हाला आवळ्याचे कँडी कशी करतात ते दाखवणार आहे. इथे आवळा घेतलेले आहेत, अर्धा किलो आवळा घेतलेले आहेत साधारण, आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर ते धुवून पुसून घ्यायचं आहे कापडाने. पाणी अजिबात राहू द्यायचं नाही आहे. स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कापडाने धुवून. बघा, इथे धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आवळे. आता हे आवळे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. खिसणीने खिसून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातल्या बिया टाकून द्यायच्या आहेत. हे बघा, इथे सगळे आवळे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत असे. खूप सुंदर लागतात हे आवळा कँडी. त्याच्यानंतर हे पूर्ण खिसून घेतलेले आहेत आवळे. आता त्याच्यानंतर इथं गूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं काळी मिरी घेतलेली आहे. एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. वेलदोडे घेतलेले आहेत 2. दोन छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. दालचिनी, काळी मिरी, वेलदोडे आणि आल्याचे तुकडे. तर बघा, इथं पूर्ण आवळे खिसून घेतलेले आहेत. आता हे जे मेजरमेंट करायचं आहे, बघा मी इथं बाऊलनं मेजर करत आहे. साधारण हा एवढा एक मोठा बाऊल आवळ्याचा खीस आहे. तर आता त्या बाऊलच्या निम्मा, म्हणजे त्या बाऊलचा अर्धा बाऊल गूळ घालायचा आहे आपल्याला. जर एक बाऊल खीस असेल तर त्याचा अर्धा बाऊल गूळ घालायचा आहे. हे बघा, 1 बाऊल खीस आहे इथे. बघा, 1 मोठा बाऊल खीस आहे. तर आता ह्याच्या निम्मा अर्धा बाऊल गूळ घालायचा आहे. हे बघा, गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, असं काही नाही. आम्ही ह्या मेजरमेंटने घालतो. खीसमध्ये सगळा गूळ घातलेला आहे, आवळ्याच्या खीसमध्ये. आता हे गॅसवर शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. ह्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. असंच शिजवायला ठेवायचं आहे. आता हळूहळू गूळ मेल्ट होईल. हे बघा, गूळ मेल्ट होत आहे इथे. आणि आवळ्याला पण थोडं पाणी सुटेल. इकडे हे जे खिसलेलं आलं आहे ते घालायचं आहे त्यामध्ये. आणि हलवून घ्यायचं आहे. हे बघा, गूळ मेल्ट होत आहे. आणि आवळ्याला पण पाणी सुटलेलं आहे.
ह्यामधील हे जे पाणी सुटलेलं आहे ना, ते संपूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवायचं आहे. हे बघा, हे जे पाणी सुटलेलं आहे आवळ्याला आणि गुळाचं पाणी आहे, ते संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसवर. मंद आचेवर शिजवायचं आहे. हे बघा, थोडं-थोडंसं पाणी आटत आलेलं आहे आणि गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे. आता इकडे आपण खलबत्त्यामध्ये वेलची वेलची पूड, वेलची घेतलेली आहेत. काळे मिरे घेतलेले आहेत. 5-6 काळी मिरी. एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. ह्याची सर्व पूड करून घ्यायची आहे. ओबड-धोबड पूड करून घ्यायची आहे. हे बघा, पूड करून घेतलेली आहे. आता ही पूड ह्या मिश्रणामध्ये टाकायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे. हे बघा, ह्यामधून कंप्लीट पाणी आटलेलं आहे यामधलं आणि एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. बघू शकताय, पाण्याचा एकही अंश नाही आहे. आता हे गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा, हे कंप्लीट गार झालेलं आहे. आता हे हाताने छोटे-छोटे याचे कँडी करायचे आहेत, आवळा कँडी. हे बघा, असे गोल-गोल आवळा कँडी. हे बघा, कँडी झालेली आहे एक. मी या चमच्याच्या मेजरमेंटने करते, म्हणजे मेजरमेंटने केल्यानंतर एकसारखे साईज होतात कँडीचे, आवळा कँडीचे. हे बघा, ह्या मेजरमेंटने करते. असं हाताने कँडी करून घ्यायचं आहे, गोल-गोल. हे बघा. तुम्ही तसंच चमच्याने खाल्ला तरी चालेल, पण हे कँडी करून तुम्ही काचेच्या बरणीमध्ये फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि रोज एक कँडी खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळेल. हे बघा, कँडी झालेली आहेत. आता मी या सगळ्या मिश्रणाचे आवळा कँडीज करून घेते छोटे-छोटे. हे बघा, एवढ्या सगळ्या मिश्रणाचे करून घेते. हे बघा, थोडे झालेले आहेत आवळा कँडीज. बघू शकताय, गोल-गोल, छोटे-छोटे. अजून एवढं मिश्रण बाकी आहे. हे आवळा कँडी खायला खूप रुचकर लागतात. ह्यामध्ये गूळ आणि आवळा यांचं मिश्रण असल्यामुळे खूप हेल्दी असतात ते. आंबट गोड अशी चव लागते आणि दालचिनी, वेलची, मिरे वगैरे घातल्यामुळे खूप छान चव लागते. ही माझी आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि
माझा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट करा जर ही रेसिपी आवडली असेल तर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्या आवळ्यांचे एवढे कँडीज झालेली आहेत. 2 बरणी भरून कँडी झालेली आहे. बघू शकताय. थँक यू सो मच. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक यू.